राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस। राज्यात मुसळधार पावसाचे होणार आगमन। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसासाठी पोषक स्थिती। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। हा पाऊस आपल्याला राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकतो। कुठे मध्यम तर कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट या वरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात सविस्तर अंदाज। जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला राज्यामध्ये आपल्याला वादळी पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे। कुठे मध्यम पाऊस तर कुठे जोरदार पावसाची देखील शक्यता आपल्याला दिसून येत आहे। त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर हा जोर आपल्याला आता पुढील काही तासातच लातूर बीडच्या भागामध्ये पाहायला मिळेल। या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस मिळेल। त्यातली त्यात पेठ व केजचा जो भाग असेल, धाराशिव कळमचा भाग असेल, या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला दिसून येणार आहे। तसेच जर पाहायला गेलं तर हे वातावरण बीड इकडे अहिल्यादेवी नगरचाही भाग घेणार आहे। पैठणचा भाग देखील छत्रपती संभाजीनगर जालना, मात्र छत्रपती संभाजीनगर जालना लोणार या ठिकाणी पावसाचा जोर थोडासा कमी राहील। तसेच इकडे जिंतूर हिंगोली परभणी माजलगाव परळी नांदेड अहमदपूर लातूर उदगीर देगलूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळू शकतात। तसेच जर पाहायला गेलं तर आता इकडे बार्शीच्या भागात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकाच व्हिडिओ तुम्हाला सविस्तर अपडेट जे आहे ते पाहायला मिळत आहे। इतर व्हिडिओ देखील जास्त पाहायची गरज नाही। तसेच इकडे जर पाहायला गेलं तर वडूद सातारा पैठण चिपळूण माकरंजा कराड वडूद सातारा वाई या ठिकाणी लोणार फलटण बारामती मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल। परंतु या ठिकाणी जोर थोडासा कमीच पाहायला मिळेल। जास्त तरी आता सध्या स्थितीला वातावरण सक्रिय नाहीये। जरी तुम्हाला इतर व्हिडिओच्या माध्यमातून कोणी अपडेट जरी देत असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस, तरी सध्या स्थितीला आपल्याला वातावरण पाहायला मिळत नाही। तसेच इकडे पाहायला गेलं बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर नांदेड परभणी धाराशिव लातूर बीडचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल। तसेच चंद्रपूरच्या भागात देखील व नागपूरच्या उत्तरेकडील भागात देखील थोडंसं पावसाळी वातावरण तयार होणार आहे। मात्र विदर्भामध्ये जास्त जोर तरी सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। हे वातावरण आपल्याला रात्री जे आहे ते अकलूज सोलापूर कोल्हापूर सांगली या भागामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे। रात्री या ठिकाणी जोर देखील वाढण्याची शक्यता जतचा भाग आहे पंढरपूर विटा मध्यम ते जोरदार पाऊस राहील रात्रीच्या वेळेस। तसेच इकडे पाहायला गेलं तर इंदापूर अफजलपूरच्या भागामध्ये तुळजापूरच्या बार्शीच्या भागामध्ये देखील रात्री जोर वाढणार आहे। म्हणजे रात्री हा अचानक पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे कोकणात देखील पाऊस आहे व कोल्हापूरच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे पाहू शकता आज रात्रीला आपल्याला बीड लोणार पुसदच्या भागामध्ये खूप जोरदार वादळी पावसाचं वातावरण दिसून येत आहे। माजलगाव परभणी जिंतूरच्या भागामध्ये व विदर्भात देखील काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळणार आहेत। रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।